सगळ्यात मोठी बातमी. अशोक खरात प्रकरणात सीडीआर देऊन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या अडचणीत सापडलेल्या. अंजली दमानियांकडे सीडीआरचे डिटेल्स नेमके कसे आले असा सवाल आता नेते मंडळी विचारू लागले. दमानियांच्या अटकेची मागणी सुद्धा प्रकाश महाजनांनी केली आहे. तर दुसरीकडे दमानियांना एसआयटी कडनं माहिती मिळते असा सवाल कशी काय मिळते असा सवाल ओबीसी नेते मंगेश ससाणेंनी विचारलाय. तर ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर यांनी देखील दमानियांना ताब्यात घेण्याची मागणी केली. तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात पण माहिती न घेता बोलण्याची घाई का केली अशी विचारणा करत त्यांना ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या मागणीचा व्हिडिओ रुपाली चाकणकरांनी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला आणि त्यांचे आभार मानले. आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांना जे 17-18 कॉल झाले त्याच्यातले 10 कॉल इनकमिंग आहेत अशोक खरात आणि त्यांच्यामध्ये झालेले आणि 7 आउटगोईंग आहेत. हे तिला डिटेल्स मिळाले कुठून? जर असे जर अंजली दमानियाला मिळत असतील तर हे अशा पद्धतीचे कॉल तर दुसऱ्या कुणाला मिळू शकतात. उद्या एकनाथ शिंदे साहेबांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. त्यांच्या दौऱ्याची गुप्तता राहणार नाही. आणि शिंदे साहेबांनी कॉल केला असा काय गुन्हा केला आहे? शिंदे साहेब सार्वजनिक जीवनात आहेत, लोकांच्या सुखदुःखाला धावून जातात. ते काय बोलले माहीत नाही पण एक सनसनाटी अंजली दमानी. खरं म्हणजे अंजली दमानीलाच कस्टडीत घेतलं पाहिजे आणि तिला विचारलं पाहिजे की तुला हे कॉल कुठून मिळाले. एखाद्याच्या मोबाईलचे किंवा एखाद्याच्या लँडलाईनचे कॉल अशा पद्धतीने काढता येतात का याचाही शोध घेतला पाहिजे. उद्या कुणी कुणाचे कॉल काढेल आणि सगळ्यांचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. म्हणून अंजली दमानियालाच ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचे कॉल तुला कुणी दिले. मला प्रश्न पडतो की तपास यंत्रणा असताना एसआयटी असताना अंजली दमानियांना असे सीडीआर आणि महत्त्वाची माहिती मग कुठला एखादा पोलीस अधिकारी आतल्या हातानं देतोय का? JW मॅरियटमध्ये बसून ही सगळी चर्चा होती का या JW मॅरियटमध्ये काहीतरी शिजतंय, काहीतरी ठरतंय, कोणतरी याला मॅनिप्युलेट करतंय? याची पण चौकशी खऱ्या अर्थानं झाली पाहिजे. माझी या व्हिडिओ मार्फत मागणी आहे की अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या ज्या आहेत त्या अतिशय उत्तम काम करतात. त्या आत्ता चंदीगडला आहे असं त्यांनी सांगितलं. एका लग्न समारंभासाठी ते गेलेले आहेत. पण त्या चंदीगडहून येताच त्यांना पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घ्यावं आणि त्यांची चौकशी करावी अशी मागणी मी करते. आता ही मागणी मी का करते याच्या मागे माझा काय हेतू आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जी जी माहिती येते ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे असं त्यांना वाटतं. बरोबर आहे, तुमच्याकडे जी माहिती येते ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हे अत्यंत बरोबर आहे. पण आमचं म्हणणं आहे की जी माहिती तुमच्याकडे येते ती योग्य आहे की नाही आहे, ती बरोबर आहे की नाही आहे, ती बनावट आहे का ती सत्य आहे याची माहिती करूनच तुम्ही ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. जर तसं न करता तुम्ही जी जी माहिती तुमच्याकडे येते ती जर लोकांपर्यंत पोहोचवत असाल तर तुम्ही अनावधानाने का होईना पण तुम्ही काही जणांची फुकट बदनामी करताय.